कोशिंबे गावात सरपंचाचा दहशतवाद, सायबर कॅफे चालकाला बेदम मारहाण, 1 लाख रुपये लंपास। दिंडोरी तालुक्यातील कोशिंबे गावात सरपंच आणि त्यांच्या साथीदारांनी केलेल्या गुंडगिरीने संपूर्ण गाव दहलून गेलं आहे। सायबर कॅफे चालक समाधान खरे आणि त्यांच्या कुटुंबावर लोखंडी रॉड व विटांनी जीवघेणा हल्ला आणि त्यानंतर रोख 1 लाख रुपयांची लूट। वणी पोलिसात गुन्हा दाखल, पण कारवाई नाही, असं ग्रामस्थांचा आरोप। 19 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 1 वाजता समाधान खरे आपल्या मृत्युंजय जनसेवा केंद्र या सायबर कॅफेमध्ये काम करत होते। घरासमोर आठवडी बाजार लावण्यासाठी काही विक्रेते ताडपत्री टाकत बसत होते। समाधान यांनी विनंती केली, रस्ता अडवू नका, थोडं बाजूला बसा। यामुळे विक्रेता विजय जाधव संतापला आणि त्याने तात्काळ सरपंच विलास वटाणे व इतर साथीदारांना घटनास्थळी बोलवलं। तक्रारीनुसार सरपंच विलास वटाणे आणि सुमारे 10 ते 12 जणांनी अचानक झडप घालत समाधान खरे यांना गळा पकडून लाथाबुक्यांनी मारहाण करत जमिनीवर पाडून विटांनी डोक्यात आणि पाठीवर प्रहार केला, तर कविताबाई वटाणे यांनी संवेदनशील जागी मारहाण केली आणि एवढ्यावरच न थांबता सरकारी योजना सोशल मीडियावर टाकू नकोस अशी उघड धमकीही देण्यात आली। तो हातपाय तुटतील असं वागू नको, तू इकडे ये बाहेर, तो हातपाय तुटतील असं वागू नको, तू इकडे ये बाहेर। समाधान खरे यांना वाचवण्यासाठी त्यांची आई फुलाबाई आणि भाऊ सतीश मदतीला धावले, मात्र विलास वटाणे, कविता वटाणे, निलेश, विक्रम, युवराज, राजूबाई, आशा, हरीश आणि योगिता वटाणे या सर्वांनी त्यांच्यावरही हल्ला केला। गणेश वटाणे लोखंडी रॉड मारण्यासाठी पुढे आला। आई फुलाबाई मुलाला वाचवण्यासाठी आडवी आली आणि त्या क्षणी त्यांचा हात जागच्या जागी फ्रॅक्चर झाला। माझं नाव फुला भास्कर खरे, माझ्या मुलाचं नाव समाधान भास्कर खरे आणि राहणार कोशिंबे, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक। आणि आमच्या कोशिंबा गावात आम्ही राहतो। त्यांनी सायबर कॅफेचं दुकान टाकलं आहे आणि तो बिजू जाधव आला आणि तो म्हणायला लागला, एक दुकान लावत होते आणि ते म्हणे इथं दुकानाला, तो मी काय बोलले, त्याचं दुकानाला गाड्या येत आहे, रस्ता राहू द्या। तर तो विलास वटाणे आहे ना, त्याला बोलून आणि याला लगेच दमदाटी करून गच्ची धरून बाहेर ओढून काढलं सायबर कॅफेमधून आणि तिथं पडवीमध्ये मारलं सायबर कॅफेच्या समोर। आणि तो सगळे पण त्यांचे फोन करून बोलावले। जो वाघेरे आहे ना, कोकणी समाजाचा आहे, तो बंदरपाड्याचा आहे, त्यांनी फोन केले, त्यांचे ट्रॅक्टरवरचे सगळे लोक आले आणि त्याला पण मारलं, लाथाबुक्यांनी मारलं, गळा दाबला, खाली उचलून आखायचे, मला पण मारायचे, खूप मारलं आम्हाला, खूप म्हणजे हे पण असं मारलं, पाठीत, पोटात, कमरेत उभं पण राहत नाही इतकं मारले, बायांनी पण आणि सगळ्यांनी पण मारलं। इथून मारत मारत आपल्या घरापासून तिथून त्यांच्या घरापर्यंत मारत मारत नेले, तिथं पण उचलून आपटलं, दंडे घेतला, हॉकी घेतली, आम्हाला दोघा मायलेकाला मारलं। मी त्याच्यावर आडवी पडायचे तरी उचलू आखायचे, मला पण मारायचे, खाली पाडायचे, तरी मी तू तशीच चक्कर येऊन मी उठायचे, परत माझ्या बाळाला सोडवायचे। इतकी परिस्थिती झाली, मी जर नसते तर माझ्या बाळाला मारून टाकलं असतं मला पण। हल्ल्यादरम्यान त्या टोळक्याने खरे यांच्या घरातील आणि सायबर कॅफेमधील 1 लाख रुपये जबरदस्तीने उचलून नेल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। समाधान यांच्या नाकातून सतत रक्तस्राव होत असल्याने ते बेशुद्ध पडले। आई आणि भावालाही गंभीर दुखापती झाल्या। हल्लेखोरांनी समाधान खरे यांना जोरजबरीने MH15 KC 8888 या स्कॉर्पिओ मध्ये बसवले आणि मारहाण करत थेट वणी पोलीस ठाण्यात नेले, असा धक्कादायक आरोप तक्रारीत आहे। समाधान खरे, त्यांची आई आणि भाऊ या तिघांनाही प्रथम वणी ग्रामीण रुग्णालयात, नंतर नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 19 ते 21 नोव्हेंबर या दरम्यान उपचाराखाली ठेवण्यात आलं। या संपूर्ण घटनेची माहिती सतीश खरे यांनी पोलिसांना दिल्यानंतर सरपंच विलास वटाणे आणि त्यांच्या परिवारातील अनेकांवर वणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे। गाडीत घालून वणी पोलीस स्टेशनला नेलं, तिथं म्हणजे आम्हाला कोंडून द्यायचं, मला नेत नव्हते पण मी बळजबरी कोंडून देणार।
ते विलास वटाने आणि ते कोंडून द्यायचं म्हणे, यालाच गाडी टाकून आणलं. आणि एवढा दगड पण आणलेला विलास वटाने कोण? सरपंच आहे. आणि एवढा सरपंच आहे, पश्चिमेचा सरपंच आहे. गावचं पांघरून असतो तो, दबाव टाकतो तो, उलट मारायला इतकं मारित होता तो. तर बास कधी सगळे पण मारायचे त्यांच्याकडं, म्हणजे सगळे हत्यार आहे, तलवार आहे, चॉपर आहे, बंदूक आहे, सगळं पण आहे. याचा सगळ्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे. दारू पण बंद झाली पाहिजे. आमचं घर पेटवायला नाही गेले, आज आमची माणसं पोलीस स्टेशनला आहे, कोणीच पोलीस जाती नाही, काहीच नाही. आमचे ढोरं शेतामध्ये. मात्र ग्रामस्थांचा आरोप गंभीर आहे. गुन्हा असूनही पोलीस आरोपींवर कारवाई करत नाहीत. संपूर्ण गाव दहशतीत असून ग्रामस्थांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. ते खूप जण होते, सांगता येत नाही असे. त्यांच्या घरात पूर्ण कुटुंब, अजून ट्रॅक्टरवरचे लोक पण राहतात, सगळे राहते. ते फोन केले, सगळे आले. गावातले एक पण आम्हाला सोडवत नव्हते, काहीच नाही. त्यांना पण सोडवत नव्हते, नाही सोडवती. ते सगळे त्यांच्या दबावाखाली. नाशिकची पेस आहे, तिला पण मारलं. घरात दारूवरून भांडण झालं, तिला पण मारलं. ती दारू पकडायला धाड टाकली ना, तिला पण मारलं. आणि मला पण असं. त्यांचं दारूचं दुकान आहे का? हो, दारूचं दुकान आहे. आणि राजू वटाने आणि अजून काही दुकान आहे त्यांचं हॉटेल आहे. हॉटेलवर पण दारू विकते, हॉटेल टाकेले, वाळू विकते, ट्रॅक्टर, सगळे काम करते ती. हो, आणि पोलीस स्टेशनला नेलं, तिथून टाकून दमदाटीने. तिथं पण असे केस धरून त्याचे पण मारायचे. मला पण म्हणायचे तुझ्या गाडी. त्यांची मॅक्स गाडी आहे त्याच्यामध्ये, आणि सफेद कलरची आहे. आणि माझ्या पण पोटात वरती तितक्या लाता मारल्या, त्याला पण मारायचे, अशी मान पिळायची गाडीमध्ये. मला पण म्हणायचे तुझी विज्जत लुटील, मी नव्हतो म्हणून मी तुझी साडी सोडली असती, तुझी विज्जत लुटली असती. जे नाही ते बोलले. आता काय सांगायचं तुम्हाला, सांगण्यापासून काहीच नाही. इतकं माझी विज्जत गाडीत घालून पुढे नेलं. फक्त मोटरसायकल दाखवायची, बसून गांजा पण विकतं, सगळे त्यांचंच आहे. सगळं गांजा विकते, सगळं म्हणजे सगळं त्यांचंच आहे. सरपंच त्यांना कोणी आडवं येत नाही का? त्याला कोणीच आडवं येत नाही. पोलिसांना पण मारतो, परत गरम शौक राहतो, तो सुद्धा काहीच काम, जेवढे ग्रहण राहते तेवढे तोच खातो, सगळं म्हणजे तोच करतो तो. पोलिसांनी काय केलं? पोलिसांनी काही दखलच घेतली नाही, आपली दखल काही घेतली नाही. एक टाइम आपल्या घरात पाणी गेलं होतं म्हणून यांनी ग्रुपला टाकलं, त्याच्यावरचा राग बी काढला असेल. त्याचे पप्पा म्हणायचे तू पंचायतीत जाऊ नको, कुठं चिंडू नको, माझ्या बाळाला कुठं चिंडू देते नाही. माझे पोरं काहीच म्हणजे असे रिकामे उद्योगच करत नाही, माहिती का. पोलिसांनी काय केलं? पोलिसांनी काही नाही, ते असंच गपचिप बसून ठेवले म्हणे जा तुम्ही. आम्ही जर तिथून आलं असतं निघून तर मग आम्हावरच कंप्लेंट केली असती, आम्हालाच कोंडून दिलं असतं, नाहीतर म्हणे दोन्ही पार्ट्यांना ठेवून द्या अशी म्हणत होते ती. किती वाजता गेले होते तुम्ही पोलीस स्टेशन? आम्ही म्हणजे तिथं 1 वाजता भांडण झालं आणि लगेच 1-1:30 वाजलंच असेल त्यावेळी. पोलीस स्टेशनला किती वाजता नेलं त्यांनी? पोलीस स्टेशनला मग तेव्हाच नेलं. किती वाजता? 2 वाजता. 2 वाजता. मग पोलिसांनी तुमची फिर्याद घेतली का? नाही, फिर्यादच घेत नव्हती ना. 3 वाजता घेतली का? हा, नंतर घेतली. मग फिर्याद दिली का तुम्हाला? फिर्यादही नाही दिली, काहीच नाही. माझी तर काहीच नाही. त्यांनी घेतली कशी काय माहित, छडछाड केली ती पूर्ण. म्हणे तुझी आज आमकं करील तमकं करील, तुम्हाला गावात राहून देणार नाही, गावात राहून देणार नाही म्हणे. माझी पोरगीला पण म्हणे तिथं कोणी पोलीस स्टेशनला, तू रस्त्याच्या बाहेर ये, तुला दाखवतो म्हणे, तुला म्हणे ते करती ना म्हणे. डायरेक्ट असा बोलत होता तो विलास वटाने. आणि कोण ग होता? निलेश वटाने.
तो पण माधुरीचा बाप पिंट्या वाटाणे पण होते, सगळे पण होते. काय म्हणले? ते तिला पण म्हणत होते कारण तू रस्त्याच्या बाहेर हे मी तुला दाखवतो म्हणे. सगळे पण तिला भांडत होते, इथं बोलू नको म्हणे, तो सारखे लय आले लय गेले म्हणे, असे बोलत राहायचे तिला पण. आणि तिथं पण त्यांच्यावर पण मारायला धावायचे, एवढे जण होते ना. माझ्या मिस्टरवर पण मारायला धावायचे, ते घरी नव्हते. पण सुनबाई होती, तिला पण मारायला धावायचे. आता सध्या तिथं कोणीच नाही, कोणीच नाही. आपल्या याला सुद्धा गाड्याला सुद्धा कुलूप लावून गेले ते. कोणीच नाही तिथं, म्हणजे कोणीच भागही घेत नाही, कोणीच सोडवलंच नाही. हा माझ्यावर म्हणे बळत्कार करील, अजून मला इथं पण मारलं, इथं मारलं, पोटात वटीत लाता मारले, उभं सुद्धा राहत नाही माहिती का. पोरीवर सुद्धा म्हणे तुला मी दाखवू, तुला सुद्धा म्हणे आम्ही तुझी छेडछाड काढू, तुझी पण छेडछाड काढू, पूर्ण अशी करायची. समाधान खरे, राहणार कोशिंबे, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. मी मृत्युंजय जनसेवा केंद्र चालक आहे. 19 बुधवार दिनांक 2025 रोजी सरपंच व त्याच्या कुटुंबाने मारहाण केली व मारत त्यांनी त्यांच्याच गाडीमध्ये वणी पोलीस स्टेशनपर्यंत नेली. 6 दिवस झाले, अजून पण पोलिसांनी कारवाई काहीच केलेली नाही आणि गुन्ह्यामध्ये वापरलेली गाडी सुद्धा जप्त केलेली नाही अजून. तरी मला एवढी पोलीस प्रोटेक्शन पाहिजे आणि आरोपीला शिक्षा झाली पाहिजे. कोशिंबे गावात सरपंचाच्या नेतृत्वाखाली झालेल्या या गुंडागर्दीचा शेवट आता कोण करणार? ग्रामस्थांना न्याय मिळणार का? आरोपींवर कधी होणार कठोर कारवाई? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.